ज्यांनी सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा परंतु प्रचंड गुप्तता बाळगण्याच्या विषयावर बोलण्याची संधी दिली त्या आदरणीय पांगरेकर सर, त्यांचा सर्व स्टाफ, शिक्षक बंधू भगिनी, उपस्थित सर्व पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थिनी मित्र हो, म्हणजे फारसं गंभीर होऊ नका. आणि हे ऐकताना समजा एखाद्या मुलगीकडून ह्या इथं बसलेल्या, ज्याला आपण चूक म्हणतो, चूक नसतेच ती, तो ह्या वयाचा परिणाम असतो. चिठ्ठी देण्या घेण्याचं किंवा अफेअरमध्ये आत्ता कुणाशी गुंतलेलं असण्याचं जर काही घडलं असेल तर इतर मुलीने उगीच तिरकं त्याच्याकडे बघू नका. म्हणजे इथं काय ऐकताना होय हे हिला लागू पडते, तर तसं काय करू नका. रिलॅक्स. माणूस म्हटल्यावर चुका अनेक होत असतात आणि ती चूक नसतेच. म्हणजे माणसं नैसर्गिक वागत असतात, फक्त ती नीतिमान वागतात की अनीतिमान वागतात हे समाजाच्या प्रथा परंपरा ठरवतात, लक्षात घ्या. त्यामुळे माणसं ही नैसर्गिकच वागत असतात. तर त्या दृष्टीनं ती नैसर्गिकच आहेत आणि ती कशी नैसर्गिक आहेत हे सगळं आपण समजून घेणार आहोत. आज गारगोटी असेल किंवा आणखीन खेडोपाड्यामध्ये तुम्ही गेलात तर आपल्याला काय दिसतं आपल्या सांस्कृतिक जीवनामध्ये, तर मंदिरांच्या मध्ये अनेक लोक भजन कीर्तन करताना दिसतात. तर ह्या भजन कीर्तनात जे साहित्य वाचलं जातं, म्हटलं जातं, गायलं जातं, तर हे साधारणपणे 16व्या शतकामधलं आहे. संत तुकाराम असेल, अगदी ज्ञानेश्वर एकनाथपासून सगळं, बरोबर आहे ना. म्हणजे आजपासून जे किमान 500 वर्षापूर्वीचं सगळं आहे. जागरणी घातल्या जातात रेणुका मातेच्या. ह्याही अशाच रेणुका महात्म्य नावाच्या पुराणात लिहिलेल्या कथा आहे. त्या कथेवर ते जागरणी घातल्या जातात. मोठमोठ्या नेत्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात, त्यांच्या कार्याचा जागर केला जातो. त्याच्याही जल्लोषी आता मिरवणुका निघायला लागल्यात. देवांच्या सुद्धा त्यांचे प्रकट दिन असतील किंवा आणखीन जयंत्या असतील, ह्याही मोठ्या प्रमाणात साजऱ्या केल्या जातात. याच्यात चूक काही नाही. फक्त चूक काय आहे आपलं, की आपल्या सध्याच्या जीवनातले जे प्रश्न आहेत, ज्या समस्या भेडसावत आहेत, त्याच्यात जागरण घालाय कोण तयार नाही. 500 वर्षापूर्वीच्या विषयावर सगळ्या जागरणी सुरू आहेत आणि ती आपली संस्कृती म्हणून आपण मिरवतो. गोष्ट चांगली आहे, त्यातून आपण चांगली प्रेरणा घेतली पाहिजे, बोध घेतला पाहिजे, आपल्या समाजाचं सांस्कृतिक संचित पुढे नेलं पाहिजे. पण आजच्या काळाच्या समस्यांच्यावर कोणी बोलायचं तर ते सुद्धा याच्या जोडीनं व्हायला पाहिजे. आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम पांगरेकर सर त्यांच्या सर्व स्टाफने आयोजित केला, त्याबद्दल त्यांच्या या प्रागतिक दृष्टिकोनाबद्दल मी मनापासून त्यांचं आभार मानतो. तुम्हाला जे इथं काही मुद्दे आवडतील किंवा नवीन ज्ञान देणारे, नवीन विचार देणारे वाटतील, ते सगळे तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करायचे. कारण शेवटी मी तुम्हाला एक 6 प्रश्न देणार आहे. ते 6 प्रश्न घरी जाऊन तुम्ही ह्या सगळ्यावर विचार करून एकटं बसायचं. तुमच्या स्टडी रूम असेल नसेल, कुठेही एकांतात बसायचं, ते लिहायचे सगळे आणि सोमवारी आम्हाला तो कागद द्यायचा आहे. हे एक प्रकारचं समुपदेशन आहे. हे समुपदेशन कशासाठी आहे तर एक सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला, की तारुण्यातलं जे वय आहे, मग मुलांचं असो मुलींचं असो, ही ब्रेक नसलेली गाडी आहे. आता तुम्हाला सांगितलं की बाबा इथनं ही ब्रेक नसलेली गाडी कोल्हापूरला घेऊन जायची, म्हणजे आता तुमच्या आई ज्या वयाच्या आहेत त्या वयाच्या होईपर्यंत ही सांभाळायला लागते. तर ती ब्रेक नसलेली गाडी कोल्हापूरपर्यंत व्यवस्थित घेऊन जाणं, त्याचा ॲक्सिडेंट न होऊ देणं आणि त्यासाठी किती कौशल्यानं ड्रायव्हिंग करायला पाहिजे याचं स्किल येण्यासाठीचं हे सगळं समुपदेशन आहे. यामागचा दुसरा कुठलाही उद्देश नाही. नाहीतर असं पांगरेकर सरांना बिलकुल वाटत नाही किंवा आम्हाला नाही आत्ताच्या मुली फार बिघडल्या आणि त्यांना हे सांगण्याची गरज आहे, तर हे यासाठी नाही आहे, लक्षात घ्या. याचा उद्देश इतकाच आहे की हे वय, त्या वयाचे जे काही साईड इफेक्ट आहेत त्या साईड इफेक्ट आपण समजून घ्यायचं आणि आपला हा तारुण्यपणाचा जो काळ आहे तो कशा पद्धतीने व्यवस्थित पार करायचा, की जेणेकरून आपल्या आईवडिलांना, आपल्या शिक्षकांना किंवा तुमच्या स्वतःच्या करिअरला धोका निर्माण होऊ नये, कुठंतरी आयुष्य बर्बाद होऊ नये, या दृष्टीनं आपण ह्या तारुण्याचा काळ कशा पद्धतीने हाताळायचा हे या गोष्टीतून शिकणार आहेत. म्हणून आपण हे समुपदेशन, आता याच्यात एक असतं समुपदेशनामध्ये की समोरच्या व्यक्तीचं पण ऐकून घेतो समुपदेशक, पण इथं ही सोय नाही आहे.
इथं हा एवढा तोटा आहे आपला. म्हणून मी तुम्हाला लिहायला सांगतोय की तुमच्या पण मनातल्या काही गोष्टी माझ्यापर्यंत येतील. लक्षात घ्या. परत आपण वाटलं तर त्याच्यातून काही गोष्टी अशा आल्या तर परत एकदा असं सेशन घेऊ आपण, काय अडचण नाही त्याच्यामध्ये. तर त्यामुळं ह्या समुपदेशन एक प्रकारचं आहे, हे लक्षात घ्या. नेक्स्ट घ्या. आता ह्या विषयाकडे कसं बघावं याचा हा सुंदर फोटो आहे. बघा, हे तुम्ही अवस्था बघताय. तुम्ही शेतकरी असाल तर काही दैनंदिन जीवनाशीच निगडीत आहे. पिकाची पेरणी करणं, मग त्याची रोपं मोठी होतात, मग त्याला मोहर येतो एके दिवशी, त्याला फळं लागतात, पुन्हा त्या फळाचं झाड जमिनीत रुजलं की पुन्हा झाड येते, बरोबर आहे ना. किंवा ज्याची शेती नसेल ते कुंडीत तरी करत असतील रोपं, त्याने त्या वनस्पतीच्या वाढीच्या अवस्था बघितलेल्या आहेत. आता मला सांगा, हे बघितल्यानंतर आपल्याला काय वाईट वाटतं का, वेगळं काही वाटतं का? पण माणसाच्या बाबतीत मात्र वाटतं. म्हणजे लहान मुलं गोंडस बाळं असतात, हळूहळू मोठी होतात, वयात यायला लागली की त्यांच्या शरीरात काही बदल होतात, आणि मग सर्कशीतल्या कुठल्या तरी प्राण्याकडे बघायला लागेल तसं तरुण वयात आलेल्या मुलीकडे रस्त्याने येणार जाणारे पुरुष मंडळी बघत असतात. मग मुलींनाच कळत नाही, ह्या अशी काय वेड्यासारखे बघतात आपल्याकडे. तर ह्या ज्या अवस्था आहेत, ह्या अवस्था का गरजेच्या असतात, तर त्या बियाचं झाड होणं, पुन्हा बी धरणं आणि त्या बियापासून पुन्हा त्या वनस्पतीच्या वंशाचा वाढ विस्तार होणं, ह्यासाठी ही अवस्था गरजेची आहे. तसं प्राणी पक्षी कुठल्याही सजीवामध्ये ही अवस्था तितकीच नैसर्गिक असते की तो जन्माला येणं, त्याची ठराविक वयानं वाढ होणं आणि मग तो पुन्हा त्याच्यासारखाच जीव निर्माण करण्यासाठी सक्षम बनणं, हा एक नैसर्गिक प्रवास आहे. मुलं वयात येतात याचा अर्थ काय, तर ही माणसाचा जो वंश आहे तो पुढे राखण्यासाठी ती सक्षम होतात. त्यामुळे इतक्या सहजपणे आपण बघू का, इकडं आपण एक संस्कृतीची काही फ्रेम असते, नीतिनियमांची काहीतरी चौकट असते आणि त्या अँगलनं सगळं बघत असतो इकडं. तर म्हणजे घराघरामध्ये मासिक पाळी हा विषय सुद्धा इतक्या गोपनीय पद्धतीनं बोलण्याचा विषय असतो. तशी गरज नाही. आपण कुठल्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघतोय. मासिक पाळी हा प्रजननासाठी स्त्रीचं शरीर तयार होण्याची एक दर महिन्याची अवस्था आहे. मग आपल्याला आपलं स्वतःचं शरीर आवडतं, आपलं मरायला सुद्धा कुणाला आवडत नाही, जीव आवडतो. मग हा जीव निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेकडे आपण ह्या अशा घृणास्पद नजरेनं किंवा भावनेनं का बघतो, तर हे आपल्या डोक्यात काहीतरी संस्कार बसवलेले असतात. म्हणजे माणूस जशा चांगल्या गोष्टी शिकतो तशा वाईट गोष्टी पण शिकतो. तसं काही गोष्टींच्याकडं चुकीच्या दृष्टिकोनातून बघायला शिकतो. हे आपल्या घरातले समाजातले संस्कार असतात. तर हे संस्कार आता बदलण्याची गरज आहे. याच्याकडे एक विज्ञान म्हणून, शरीर धर्म म्हणून आणि माणसाच्या वंश सातत्याचा एक विकास म्हणून ह्या गोष्टीकडे आपण अगदी इतक्या सहजतेनं हे ह्याच्याकडे बघताना काहीच वाटत नाही आपल्याला झाडाच्या ह्या अवस्थेकडे. पण माणसाच्या ह्या अवस्थेकडे बघताना आपण वेगळ्या वेगळ्या चष्म्यातून बघत असतो. तर ते बघणं आपण सोडून देऊया आणि इतक्या निरागसपणे मुलांच्या मुलींच्या ह्या वयाकडे, त्यांच्या प्रजननक्षम होण्याकडे बघूया. आणि भविष्यात त्यांच्यावर जी जबाबदारी येणार आहे तर ती जबाबदारी त्यांनी व्यवस्थित पार पाडण्यासाठी कसे सक्षम पद्धतीने ते या सामोरं जातील त्यांना आपण हे करूया, साथ देऊया त्या मुलांना. म्हणून तुम्हाला सगळ्यांना इथं महिला पालकांना बोलवलं. लक्षात घ्या की यांचा मार्गदर्शक म्हणून तुम्ही एक जाणतेपणानं भूमिका घ्यावी. हे सगळे विषय झाकून न ठेवता एक मैत्रीण म्हणून तुमची यांच्याशी चर्चा व्हावी पुढे. आता बघा, हे का आता गरज आहे, जसं पांगिरेकर सरांनी त्यांच्या शाळेतले अनुभव सांगितले, तर सगळ्या जगभराची ही समस्या आहे. आता हे जे NFHS मी लिहिलंय हा आपला राष्ट्रीय म्हणजे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे दरवर्षी आपल्या भारताचं जे आरोग्य खातं आहे तो कुटुंबाचं सर्वेक्षण करतं, आरोग्याचं सर्वेक्षण करतं. आणि त्या सर्वेक्षणानुसार विवाहपूर्व म्हणजे लग्नापूर्वीचे शरीर संबंधांची आकडेवारी इतकी प्रचंड वाढलेली आहे की सगळा समाज अनितिमान झालाय का, भ्रष्ट झालाय का, मुलं मुली आताची सगळी बिघडली का, असं चित्र मोठ्या माणसांना वाटावं इतक्या पद्धतीने ही आकडेवारी चिंताजनक झालेली आहे. त्यामुळं आता हे ह्याच वयात का घडतंय, तर मी जसं सांगितलं तुम्हाला की प्रजननक्षम होतात ही मुलं ह्या वयामध्ये. जसं झाडाला मोहर येतो ती मोहर येण्याची अवस्था आहे मुला मुलींची. आणि त्याच्यामध्ये ह्या लैंगिक जाणीवांना ते सामोरं जात असतात. त्या भावनांच्या प्रचंड प्रेशर खाली असतात. ती घडण्याचा आणि बिघडण्याचा काळ हा आहे त्यांचा. लैंगिकतापूर्ण विषयक विवेचनपूर्ण निर्णय घेण्याचा हाच काळ असतो. इथं निर्णय चुकला आयुष्य सगळं चुकू शकतं, लक्षात घ्या. आणि त्याच्यात झालंय कसं, ह्या मुलांची परिस्थिती अवघड खूप झाल्या.
की चुकीचं सामाजिक वातावरण आहे. म्हणजे आज मुलांच्या हातात मोबाईल आहे, घरात टी व्ही आहे, त्याच्यातून काय समोर येते चित्र? टी व्ही मालिका, एखाद्या स्त्रीची किंवा एखाद्या पुरुषाची 2-2 लग्न होणं, त्यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालणं, याचं किती उदात्तीकरण करत असतात. आणि त्याच भावनांच्या मध्ये गुंतवून टी व्ही सिरियल वाढवत राहतात. आणि त्यामुळं या वयात लैंगिक भावना चाळवल्या जातात. आणि मग समाजात सुद्धा आजूबाजूला अशा पद्धतीचं वर्तन मुलांच्याकडून होत राहतं. पुन्हा चुकीचं कौटुंबिक वातावरण सुद्धा मुलांना मिळते. म्हणजे मुलांच्यावर इतकी बंधनं लादायची. आता ह्या मुली 6वीच्या मुली आहेत, थोड्या वयात आल्यासारखं तुम्हाला वाटलं, बाईच्या जातीने हे करायचं नाही, बाईच्या जातीने त्या करायचं नाही. म्हणजे बऱ्याच जणांनी असं गृहीत धरलेलं असतं. किंवा मुलगी म्हणजे घराचं नाक असते. म्हणजे मुलग्यानं काही केलं, कुठेही शेण खाल्लं काही फरक पडत नाही, पण मुलगीनं थोडंसं काय केलं ते नाक असतं घराचं. तर हेही आपण सोडून दिलं पाहिजे की आपली मुलगी अशाच पद्धतीनं वागेल. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, तुमच्या मुलीशी तुम्ही मैत्रीपूर्ण नातं ठेवा. घरात तिला खूप आपुलकीचं, प्रेमळ, तिला समजून घेणारं, तिला रिस्पेक्ट देणारं वातावरण द्या. तुमची मुलगी बाहेर कुणाशी प्रेम करायच्या भानगडीत पडणार. पण जिथं चुकीचं कौटुंबिक वातावरण, तुम्ही सर्वे करा की अशी प्रकरणं कुठं घडतायत, जेणेकरून अशा म्हणजे बेजबाबदार लैंगिक वर्तन म्हणूया आपण, की अशा मुली अफेअरमध्ये लवकर ज्या अडकतात त्यांच्या कुटुंबाचा आपण सर्वे करूया. जिथं मुलीला हे अशा प्रकारचं वातावरण मिळत नाही, तिथं ती मुलगी काय करते, आपल्याला अशा काही गोष्टींच्याकडून शेवटी ते येईल पुढं सगळं. कशा भावनेतून आपण ते सगळे मुली करतात ते. तर ते चुकीचं एक कौटुंबिक वातावरण मिळू नये, ह्या आपण गोष्टी बघायला पाहिजेत. आणि बरेच पालक असे असतात, हे आता आपण एक चर्चा करायला लागलोय, पण खेड्यातली एक स्त्री लक्षात घ्या, जिची मुलगी शाळा करते, कॉलेज करते, जी दररोज गाई म्हशीच्या धारा, तिची शेती ह्यातच गुरपटलेली आहे. तिला काय माहिती असतं ह्याबद्दल? तर त्यांना काहीच जाणीव नसतं की माझं मूल आता वयात आलंय, त्याच्या मनामध्ये ह्या लैंगिक भावना येणार आहेत, लैंगिक जाणीवा निर्माण होणार आहेत, याच्याबद्दल काही कल्पना नसते. असे अनभिज्ञता असते. त्यानंतर बरेच पालक, काही जणांना माहिती नसतं आणि काही जण अशा गैरसमजात असतात की आपला मुलगा सुसंस्कारी आहे, मुलगी सुसंस्कारी आहे, तो त्यातला नाही, त्यातली नाही, असं असतात. पण आजचं सांस्कृतिक वास्तव वेगळं आहे. तुमच्या मुलामुलींची इंस्टाग्रामला सिक्रेट अकाउंट्स असतील, तुम्हाला काय माहिती आहे? तुम्हाला कळतं इंस्टाग्राम वापरायला? किंवा त्यांनी जर व्हॉट्सअप अकाउंट काढून कोड त्याला दिला असेल, तुम्हाला काहीच नाही कळत. त्यांच्या गॅलरीला सुद्धा हे असतात, लॉक असतं, तुम्हाला काहीच कळत नाही. पण आणि आम्हाला वाटतंय आमचा मुलगा मुलगी खूप सज्जन आहेत, माझं मूल यातलं नाही, ही सगळी बिघडलेली आहेत, ती बाहेरची बिघडलेली आहेत. तर त्यामुळं हे सांस्कृतिक वास्तवाचं वेगळं आहे. दिल्लीमध्ये 2 वर्षापूर्वी बॉईज लॉकर रूम नावाचं प्रकरण घडलं. त्याच्यामध्ये ही 8वी 9वीची मुलं ह्यांनी काय केलं, इंस्टाग्रामला बॉईज लॉकर ग्रुप नावाचा एक ग्रुप तयार केला. आणि त्या ग्रुपवर काय करायचे, ते दररोज शाळेतली एक मुलगी टार्गेट करायचे आणि तिच्याबद्दल जितकं अश्लील तिथं व्यक्त होता येईल तेवढं व्यक्त व्हायचं. आणि ते सिलेक्टेड मुलांचा ग्रुप असल्यामुळं ते कुणालाही कळायचं नाही, त्या ग्रुपमधल्याच मुलांना ते वाचताना यायचं. तर अशा पद्धतीनं वर्गात शाळेतल्या अनेक मुलींच्या बद्दल म्हणजे अक्षरशः ते अब्रूचे दिंडवडे तिथं त्या ग्रुपवर काढायचे. हे एका मुलीला कळलं की अशा पद्धतीनं, आणि तिनं काय केलं, एक फेक अकाउंट तयार केलं मुलग्याच्या नावानं. आणि त्या फेक अकाउंटच्या द्वारे ती काय केली, त्या ग्रुपमध्ये सामील झाली. आणि मग तिला कळलं की मुलींच्या बद्दल हे मुलं किती घाणेरड्या पद्धतीनं इथं व्यक्त होत असतात, बोलत असतात, मनातली घाण मळमळ तिथं ते काढत असतात. तर अशा पद्धतीनं सांस्कृतिक वास्तवाचं वेगळं आहे. त्यामुळं आपल्याला ह्या पद्धतीनं मूल कुठं गुंतलेलं आहे का, चुकीच्या काही गोष्टी करतात हे बघायला लागेल. थोडक्यात ह्या मुलांचा जो वयोगट आहे तो एक गुहा आहे. काही अंदाज येत नाही त्यांच्या मनाचा, ह्यांच्या भावनाचा. म्हणजे मी सुद्धा आता, माझा मुलगा 12वीला आहे, मी सुद्धा याच आहे की यांच्या मनाचा अंदाज येत नाही. गुहा आहे, अंधार आहे. पण ही जी गुहा आहे त्या गुहेमध्ये एखादी पंथी लावायला पाहिजे कोणीतरी, तिथं थोडासा उजेड करायला पाहिजे आणि याच्यात काय काय आहे ते शोधायचा आपण प्रयत्न या प्रेझेंटेशनच्या निमित्तानं करणार आहोत. आता ही सगळी माहिती शास्त्रशुद्ध असणार आहे. ह्याच्यात कुठल्याही आपल्या धर्मानं, संस्कृतीनं सांगितलंय असलं काही असणार नाही. हे टोटल, मी सुरुवातीला सांगतो, मी कोण मानसशास्त्रज्ञ नाही, मी डॉक्टर नाही, काय फक्त एक शिक्षक आहे. मी सर म्हटले तसे एक 8-10 चांगले म्हणजे डॉक्टर
आपल्या डॉक्टर राणी बंग, त्याच्यानंतर डॉक्टर करुणा गोखले, डॉक्टर प्रदीप पाटील, मंगला गोडबोले, डॉक्टर श्रुती पानसे, अशा मान्यवर लेखकांची किंवा ह्या विषयात काम केलेल्या लेखकांची, डॉक्टरांची मी एक 8-10 पुस्तकं चाललेत. ती सगळी पुस्तकं आहेत, आता 2-3 आणलेत घरी माझ्या 8-10 आहेत. तर ती सगळी पुस्तकं चालून ह्या सगळ्या नोट्स तयार केलेल्या आहेत आणि त्याच्या आधारे बोलत आहे मी. त्यामुळे हे टोटल विज्ञान म्हणून आपण याच्याकडे बघूया. ही भाषा ही आपल्या शरीराची भाषा आहे, त्यामधील आपल्या मनांचं प्रतिबिंब आहे आणि या वयात जे आपल्याला अनेक प्रश्न तयार होतात त्या प्रश्नाशी संबंधित हे आहे. त्यामुळं ह्या गुहेत काय काय आहे, या तरुण वयातल्या मुलांच्या मनाच्या गुहेत काय काय ते तरी बघूया. चला आपण पुढे. जसं मी पहिलं चित्र दाखवलं तुम्हाला की झाडाचं कसं मोठं होतं, मोहर येतो, फळे लागतात, तर त्या पद्धतीनं मूल वयात येताना मुलाच्या शरीरात हे बदल होतात, मुलीच्या शरीरात हे बदल होतात. त्यामुळं हे नॅचरलच आहे. मी आमच्या मिसेसला PPT दाखवली, अगं बघ जरा कसं झालं म्हणून. मला म्हटले ते काकेत जांगेत केस येतात असं तुम्ही बोलणार काय भाषणात? मग मी म्हटलं पहिलं चित्र त्यासाठीच आहे की वेगळ्या नजरेनं कोणी बघायला नको याच्याकडे. हे नॅचरल आहे, हे निसर्ग आहे, हे शरीराच्या वाढीचे टप्पे आहेत. जसं झाड त्याला नंतर फांद्या फुटतात, त्याला मोहर येतो, तसंच हे सगळं आहे. प्रजननक्षम बनण्यासाठी आता तिथं मुलींच्या मध्ये लिहिलं की कमरेचे हाडे पसरट होतात. का होतात ती? तर भविष्यात जर ती आई होणार असते त्या काळामध्ये जो पोटात गर्भ वाढणार असतो त्या गर्भाला पुरेशी जागा मिळावी, त्याचं तिथलं 9 महिन्याचं वास्तव्य, म्हणजे आपण पण कधी काळी होतो तिथे, तो 9 महिन्याचं वास्तव्य व्यवस्थित राहावं यासाठीची ती निसर्गाची योजना आहे. इतक्या निर्मळपणानं आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. ठीक आहे, पुढं. आता ते झाले शारीरिक बदल. आता भावनिक बदलांच्याकडे आपण गेलं पाहिजे. आता भावनिक वयात काय होत असतं ह्या वयात? म्हणजे तुमचं शरीर वाढत असतं पण शहाणपणा वाढत नसतो. ते पुढं सांगणार आहे डिटेल मी का वाढत नाही, तो कशामुळे वाढत नाही. तर त्यामुळे हे भावनिक बदल काय होतात, म्हणजे हे का होतं हेच आपल्याला माहीत नसते. तर ते काय बदल होतात बघा. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की मुलगा आणि मुलगी दोघांनाही भिन्न लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू लागते. म्हणजे जी मुलगी 6वी 7वी पर्यंत मुलींच्यातच रमलेली असते, 1ली 2री अंगणवाडीपासून फक्त मुलींच्या घोळक्यात रमलेली असते, तिला मग मुलांच्या विषयी आकर्षण आणि मुलांना मुलींच्या विषयी आकर्षण वाटायला लागतं. ह्या वयाचा एक भावनिक बदल आहे. पुढं आपण दिसतो कसं याविषयी जागरूकता वाढते. पोरगं दिवसातून 10 वेळा आरशासमोर केस विंचरायला लागणार. मुली आपलाच मेकअप, एखादा कार्यक्रम आहे, शाळेत एखादा फंक्शन आहे, माझाच मेकअप इतरांच्या पेक्षा कसा, किंवा हे स्त्रियांच्यात पण खूप वाढले. म्हणजे आता ते मेकअप 20-25 हजारवर गेले लग्नातले आणि त्या साखरपुड्या घरातले जर काय कार्यक्रम असतील त्यांचं दुकान जोरात चालले. तर ही जागरूकता वाढते की म्हणजे अवेअरनेस वाढतो की मी सगळ्यात चांगला दिसलो पाहिजे, म्हणजे माझ्याकडे लक्ष वेधलं पाहिजे सगळ्यांचं, ही अशी एक जाणीव तयार होते. वयानुबरोबरच्या मित्रमैत्रिणीमध्ये सतत राहावेसे वाटते. स्वतःची मते तयार होतात. आता एक तुम्ही लक्षात घ्या, आत्तापर्यंत जे मूल तुम्हाला आदर्श मानत असतं, शिक्षकांना आदर्श मानत असतं, ते मूल 10-11 वर्षाचं झालं किंवा जसं जसं वय वाढेल तसं तुम्ही किती पाण्यात आहे ते मोजायला शिकतं. आपला बाबा काय आहे, आपली आई काय आहे, आपले गुरुजी काय आहेत, ह्याचा सगळ्याचा ते अभ्यास करायला लागतं काय. आणि मग ते त्या पद्धतीनं टोपण नावं शिक्षकांना ठेवतात बघा. ती कुठल्या वयात ठेवतात? प्राथमिक शाळेची मुलं नाही ठेवत, तरी माध्यमिक शाळेचीच ठेवतात. का? तर त्याने ते जोखलेलं असतं, कोण कितने पाणी में. तसं आईवडिलांनाही ते करत असतात. त्यामुळं हे होतं आणि मग पटत नाही. त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व विकसित होतं. घरच्यांच्या बरोबर वाद व्हायला, खटके व्हायला सुरू. आई तुला काही कळतच नाही, तू गप ग, अशा पद्धतीची भाषा त्यांच्याकडून यायला लागते. पुढं अनेक गोष्टीचा चटकन मोह पडतो आणि तो आवरताही येत नाही. मी मगाशी म्हटले हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचे. बिन ब्रेकची गाडी आहे हे वय. राग, प्रेम, आकर्षण, दुःख, अपेक्षाभंग, निराशा, चीड अशा सर्वच भावना तीव्र असतात. म्हणजे मुलं रडणार पण पटकन, हसणार पण पटकन, रागवणार पण पटकन, लगेच मूड फ्रेश पण होणार, अशा पद्धतीचं हे वय असतं. स्वभावात उतावळेपणा येतो, घाईने कृती काढण्याकडे कल असतो. ह्या गोष्टी जरा नीट समजून घ्या आणि आपल्या मनाशी चाळून बघा की असं होतंय का आपल्याशी. ते का होतंय हे पुढं सांगणार आहे मी तुम्हाला. त्यामुळे हे पहिल्यांदा मी म्हटलं की हे आपल्या जगण्यातलं सगळं आहे. संयम कमी असल्याने वाट बघणे, राग गिळणे, पडते घेणे अशा गोष्टी जमत नाहीत.
माघारच घेत नाहीत मुलं, अजिबात माघार घेत नाहीत. आमच्या बायकोला मी नेहमी सांगतो की मुलाशी भांडू नकोस, तुझाच पराभव होणार. पण ते काय ऐकत नाही ती पण. त्यामुळे मला बऱ्याच वेळा मध्यस्थाची भूमिका घ्यायला लागते. बरोबरीच्या मुलामुलीमध्ये प्रिय होण्यासाठी ते सांगतील त्याप्रमाणे वागण्याकडे आणि त्यांचे अनुकरण करण्याकडे कल असतो. बघा, मित्रांना मी आवडलो पाहिजे, मग मित्र सांगतील ते करायचं. मग बऱ्याच वेळा ते चुकीचं असू शकतं आणि त्याच्यातून अनेक चुकीच्या गोष्टी घडू शकतात. म्हणजे हे भावनिक बदल लक्षात आले, पहिले शारीरिक बदल, नंतर भावनिकचे बदल. ह्याच्यातलं कुणाला जर पटलं नाही तर सांगा मला लगेच, हे आमच्यात असं काही घडत नाही, असं कोणी दावा केला मला माहित आहे कोण म्हणणार नाही, कारण हे सगळं आपण अनुभवलेलं आहे. म्हणजे आम्ही पण अनुभवलंय, त्या वयातून गेलोय, तुम्ही सुद्धा अनुभवतात, ही मुलं अनुभवत आहेत. आता ह्याच्यासाठी काय घटक कारणीभूत असतात हे कुणी आपल्याला फारसं सांगितलं नाही. म्हणजे आपण विज्ञानच्या पुस्तकात ग्रंथी आणि त्याचं कार्य हा धडा शिकलो असू, पण नेमकं तारुण वयात त्या ग्रंथींची आणि त्याच्यामधून स्रवणाऱ्या संप्रेरकांची काय भूमिका आहे हे आपल्याला कुणी समजावून नीट सांगितलं नाही. कारण ते आपण परीक्षेच्या दृष्टीने तयार केली. हिथं जे आपण बोलतोय ते आपल्या जीवनाच्या परीक्षेला आपण सामोरं जाताना उपयोगी पडेल या दृष्टीनं. त्यामुळे ही संप्रेरक असतात. ते संप्रेरकांचं विश्व कसं आहे, ते शरीरामध्ये नेमकं काय काम करतात हे आपण आता थोडं समजून घ्यायची गरज आहे. कारण ही संप्रेरकं जी आहे ती कुमारी आणि किशोरी अवस्था ठरवत असतात. लक्षात घ्या, समजा एखाद्या मुलीच्या शरीरामध्ये जे संप्रेरक म्हणजे हार्मोन्स म्हणतात त्याला, ते हार्मोन्स इम्बॅलन्स झाले तर अशी मुलगी 14व्या 15व्या वर्षी सुद्धा नीतिमत्तेच्या सगळ्या मर्यादा सोडून पुढे जाऊ शकते. तर त्यामुळे तिचं आई पण किशोरी पण ते सगळी संप्रेरक ठरवतात. हे लक्षात घ्या. प्रेमात पडण्याचं वय ठरवतं. संप्रेरकांचं इम्बॅलन्स झाला तर लवकर प्रेमात माणसं पडतात किंवा भिन्नलिंगी व्यक्तीचं आकर्षण खूप वाढतं आणि त्याच्यातून ही बेजबाबदार लैंगिक वर्तन घडत असतात. पुढे घ्या, हे पण महत्वाचं. आता साधारणपणे वय वर्ष 12 झाल्यानंतर मुलींना स्त्रियांना ह्या मासिक पाळी हा काम मी सांगितले नॉर्मली बघायचं आहे. स्त्रीची प्रजननसाठीची ती व्यवस्था आहे, त्यामुळं त्याच्याकडे काहीतरी वेगळ्या चष्म्यानं बघू नका ह्या विषयाकडे. तर ही मानसिक स्थिती सुद्धा संप्रेरकावर पुढे पुढे सांगणार आहे. म्हणजे हे तुम्हाला सुद्धा तुमच्या महिन्याचा जो 28 दिवसाचं चक्र असतं त्या चक्रामध्ये कशा पद्धतीनं मनस्थिती तुमची बिघडते हे तुम्हाला सुद्धा लागू पडेल, मोठ्या लोकांना पण. तर त्यानंतर नवे विचार, आवडीनिवडी, नव्या भावना यांना खत पाणी घालण्याचे काम ही संप्रेरकच करत असतात. त्यानंतर आपली बुद्धिमत्ता वापरून आपण या संप्रेरकांच्या खोड्या थांबवू शकतो, हे लक्षात घ्या. म्हणजे असं म्हणायचं नाही जे काय, म्हणजे एखादा जर चोर उद्या म्हटला, माणसाला काही देवाने निर्माण केले, त्यानंच बुद्धी घातली आणि त्या बुद्धीनंच मला अशी चोरी करायला शिकवलं, असं म्हणता येईल का? तर तसं म्हणू नका. म्हणजे आपल्याकडून एखादं समजा बेजबाबदार लैंगिक वर्तन घडायणार आणि आम्ही म्हणून माझं काही नाही, ते संप्रेरकांच्यामुळंच मी. मग बऱ्याच वेळेला बघा झपाटणे वगैरे असेच त्या आधार घेतला जातात किंवा माणसं, मला खूप आश्चर्य वाटतं, माणूस इतका ढोंगी प्राणी आहे, चुका आपण करतोय आणि कुठल्या तरी देवावर ढकलतोय की ह्या देवाचा राग होता म्हणून माझ्याकडनं असं वर्तन झालं, ती मी जागरण घातली नाही म्हणून हे असं झालं. तर हे आपल्या वर्तनाचं, आपले निर्णय चुकत असतात, त्याला स्वतःला न दोषी ठरता दुसऱ्या ठरवतं. असं करू नका, नाहीतर संप्रेरकांना दोषी ठरवाल. मी 12व्या वर्षात प्रेमात पडले कारण माझे संप्रेरक बिघडलेले, असं म्हणायचं नाही. तर शेवटचं वाक्य महत्वाचं की गाडी बिन ब्रेकची आहे पण ती ॲक्सिडेंट न होता आपल्या स्टेशनपर्यंत कशी न्यायची हे तुमचं कौशल्य आहे. त्यामुळे ते बुद्धिमत्तेनं आपण थांबवू शकतो. बुद्धिमत्ता हे ग्रंथींचं काम वेगळं आणि बुद्धिमत्ता ही मेंदूमध्ये असतं, त्याचे सेंटर्स वेगळे आहेत, ते तुम्हाला नंतर मी सांगणार आहे. घ्या पुढे. ह्या सगळ्या ग्रंथी आहेत बघा. त्याच्यामध्ये ही पीयूषिका ग्रंथी जी आहे ती सगळ्यात महत्वाची आहे. तिकडं चित्र दिलं बघा. ते त्या ग्रंथीतून जवळजवळ 6 प्रकारचे आपले, 6 काय जास्त आहे, 4, 4, 8, 10 प्रकारचे जे आपले इंद्रिय आहेत त्या इंद्रियाच्या कामकाजावर त्यांचा परिणाम होतो एका ग्रंथीने. किती? 3 ग्रॅमची फक्त ग्रंथी असते, फक्त 3, मेंदूच्या खालच्या बाजूला असते. तिथं दाखवलंय बघा चिन्ह कुठं असते ते. आणि ते खाली पण चित्र दाखवलंय की घशामध्ये कंठग्रंथी आहेत, नंतर ते थायमस आहे, स्वादुपिंड आहे, किडण्यांच्या तिथं ग्रंथी असतात. ह्या ग्रंथींच्यावर कसा प्रभाव करते हे आपण पुढं पुढं बघणार आहोत. पुढे घ्या.
या स्त्री पुरुषांची रचना आहे. ग्रंथींची स्थानं दाखवलेली आहेत. अगदी पुरुषांच्या आणि स्त्रींचे जे लैंगिक अवयव आहेत त्या अवयवांच्या मध्ये सुद्धा ग्रंथी असतात. त्यांना सेक्स हार्मोन्स म्हणतात. या ग्रंथींचं प्रमाणच मुलांचं वर्तन किती जबाबदारीचं आहे आणि बेजबाबदारीचं आहे ह्या त्यांच्या प्रमाणावरच अवलंबून असतं त्या संप्रेरकांच्या. लक्षात घ्या. म्हणजे हे समजावं तुम्हाला म्हणून मी आकृत्या सगळ्या इथं घेतलेल्या आहेत. पुढे ही ग्रंथींची माहिती आहे. पीयूषिका ग्रंथी सगळ्यात महत्त्वाची असते. तर तिचे प्रकार पुढचे आहेत. ते सगळं काय वाचा. आता ग्रोथ हार्मोन्स म्हणून आहे. GH म्हटले बघा. ते ग्रोथ हार्मोन्स म्हणजे मुलांच्या शरीराची जी वाढ होते ती या ग्रंथींच्यामुळे होते. ह्याचं जर संप्रेरक नीट सरवलं नाही तर मुलं बुटकी होतात. त्यामुळे ते योग्य पद्धती किंवा जास्त सरवलं तर मुलं उंच होतात. तर हा एक आहे ग्रोथ आहेत. त्याच्यानंतर पुढचं आहे PRL ग्रंथी म्हणून आहे बघा. तिथं दाखवले 2 नंबरला. तर जे मूल जन्मल्यानंतर ते काय लगेच वरण भात खायला नाही लागत. त्याला आईचं दूध लागतं. तर त्या दुधाची ग्रंथींची निर्मिती ती ग्रंथी करत असते. आणि मग नंतर बाळ जन्मल्यानंतर प्रत्यक्ष दूध आईला येत असतं. ते मूल करत असतं. त्यानंतरची कंठ ग्रंथी आहे. नेक्स्ट या. त्याच्यानंतर ACTH ग्रंथी जी आहे ही तुमच्या आदिवृक्क म्हणजे किडनीच्या ठिकाणी ज्या ग्रंथी असतात अँड्रेनल ग्रंथी तिथं नियंत्रण असतं त्याचं. महत्त्वाचे फक्त मी आपल्या ह्या विशेष संदर्भात ग्रंथीवरच फक्त बोलणार आहे. त्यानंतर LH ज्या आहेत आणि FSH ह्या ज्या ग्रंथी आहेत. तर LH ही ग्रंथी पुरुषांच्या मध्ये जे शुक्रजंतू असतात जे बाळाच्या जन्माला कारणीभूत असतात तर त्याच्या निर्मितीवर नियंत्रण असतं त्यांचं. आणि FSH जे आहे ते स्त्रीमध्ये बाळाच्या जन्मासाठी जे स्त्रीबीज निर्मितीचे प्रमाण वगैरे असतं त्याच्यावर नियंत्रण त्या संप्रेरकांचं असतं. आता हे MTH जे आहे हे मेलॅनिन म्हणतात. म्हणजे तुम्ही काळे असता, गोरे असता, सावळे असता, हे सगळं कशावर ठरतं? ह्या मेलॅनिनवर. तुमच्या त्वचेचा रंग ठरतो. तुमचे केस पांढरे होणं, तुमचे केस तांबूळ दिसणं नॅचरली, मेहंदीनं नव्हे. तर ह्या मेलॅनिनच्या रंगामुळं ते जितक्या ज्या रंगाचं असेल तुमच्या शरीरात संप्रेरक त्या रंगाची आपली त्वचा असते, केस असतात. त्यानंतर हे ADH आहे. हे तुमची किडनी जे रक्त शुद्ध करते, पाणी शोषून घेते, त्याच्याला क्षार बाजूला टाकते, त्याच्यावर याचं नियंत्रण असतं. पुढे ऑक्सिटोसिन आहे. हे ऑक्सिटोसिन हे खूप गरजेचं आहे. त्याच्यावर मी स्वतंत्र पुढे बोलणार आहे. हे संप्रेरक आहे. हे माणसातलं एकमेकाचं सहकार्य वाढवणार आहे. एक लक्षात घ्या. माणूस जर तुसडा असेल, दुसऱ्याला अजिबात कोऑपरेशन करणारा नसेल तर समजायचं की या माणसाच्या शरीरात ऑक्सिटोसिन अत्यंत कमी आहे किंवा नाहीच समजा. अशी माणसं कुणालाही सहकार्य करत नाहीत, कुणालाही मदत करत नाहीत. तर हे ऑक्सिटोसिन इतकं गरजेचं असतं. तर ज्या वेळेला मूल जन्माला येतं, दूध ग्रंथी मगाशी सांगितलं त्या संप्रेरकांच्यामुळं, तर प्रत्यक्ष दूध बाहेर स्रवण्यासाठी जे फोर्स आतून यावा लागतो तो फोर्स या ऑक्सिटोसिनमुळे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे कोहेरिन आहे. कंठग्रंथी ह्याही आपल्या गरजेच्या आहेत. आपण जे दररोज जेवतोय त्याचं शर्करेत रूपांतर करणं आणि आपल्या पेशींना ऊर्जा पुरवणं ते काम ह्या कंठग्रंथी करत असतात. आता इथं अँड्रेनिल ग्रंथी ज्या आदिवृक्क ग्रंथी म्हणजे आपल्या किडनीच्या वर असतात. किडनीला टोपे असल्यासारख्या त्या असतात. किडन्या माहिती आहेत आपल्याला. तर त्या किडनीच्या वर टोपे असल्यासारख्या ह्या ग्रंथी असतात. इथं यांना सेक्स हार्मोन्स पण म्हणतात कारण हे जे अँड्रोजन असतात तर ह्या जनन ग्रंथी म्हणून ओळखल्या जातात. पुरुषाच्या आणि स्त्रीच्या बऱ्याचशा लैंगिक वर्तनावर या संप्रेरकांचा प्रभाव असतो. ह्याच्यामध्ये टेस्टोस्टेरॉन जे असतं ते मुलांच्या मध्ये जास्त असतं. इस्ट्रोजन असतं हे मुलींच्या मध्ये जास्त असतं. त्याचे परिणाम पुढे सांगणार आहे मी तुम्हाला. आणि अँड्रोजन आहे त्याचे 3 प्रकारचे आहेत. हे अँड्रोजन मधले टेस्टोस्टेरॉन आणि DHE जे आहेत हे ज्या मुलींच्या मध्ये जास्त प्रमाणात असतील ती मुलगी नीतिनियमाच्या चौकटी लवकर पार काढते. हे लक्षात घ्या. त्यामुळे इम्बॅलन्स होणं इतकं म्हणजे ती कंट्रोलच करू शकत नाही त्या भावनांच्यावर, असा तो परिणाम आहे त्याचा. पुढं आहेत पिनियल ग्रंथी. आपल्या झोप येणे, जाग होणे, परत झोपेतून उठल्यावर सकाळी जाग येते आपल्याला, ती या ग्रंथींच्यामुळे येते. तर अशा पद्धतीचं एक थोडक्यात मी सांगितलं की ही सगळी संप्रेरक आपल्या ग्रंथीतून स्रवत असतात. पुढे घ्या. आता याचे परिणाम काय होतात माणसाच्या एकूण विचार पद्धतीवर, वर्तनावर
आणि त्याच्यातून मग मुलामुलींचे वर्तन कसं वेगवेगळं होतं, किंवा ह्या जगाकडे बघण्याचा, प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा वेगवेगळा, किंवा स्त्री पुरुष संबंधांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा वेगवेगळा होतो, हे आपल्याला पुढं बघायचं आहे, आपल्याला पुढं घ्यायचं. आता इस्ट्रोजन हे मी 2-3च संप्रेरक मुद्दाम महत्वाची तेवढी निवडलेत, का तर ती आपल्या मुलांच्या आणि मुलींच्या वर्तनावर प्रभाव जास्त निर्माण करतात. इस्ट्रोजन पहिला हे मुलींच्या मध्ये सगळ्यात मोठ्या, बघा स्त्रियांच्या मध्ये, मुलींच्या मध्ये मुली मोठ्या, आता तुमच्यामध्ये नाही असं म्हणू नका, तर ते स्त्रियांच्या मध्येच एकूण जास्त असतं. तर ते काय करतं बघा, मुलीच्या भावना टोकदार बनवते आणि तिच्या शारीरिक बदलास सुद्धा हे कारणीभूत असतं. या वयात मग मुलांना हे इस्ट्रोजन हे तरुण वयात वाढतं बरं का, लहान असताना तुम्ही नाही वाढत, किशोर वयात आल्यानंतर वाढतं. मग सारखं तुम्हाला कोणाचं तरी बोलावं, बघा आपण म्हणतात जनरली बायका फार बडबडतात, किंवा 2-3 बायका एकत्र आल्या तर मग थांबतच नाहीत बोलायचं. याचं कारण हे आहे, दोष तुम्हाला देतात बिचारे लोक. तर हे इस्ट्रोजनमुळे सारखं बोलावंसं वाटतं, गप्पा माराव्यात वाटतात, मन मोकळं करावं म्हणतात बघा. बायकांच्या इथं काय राहत नाही, त्यांना शाप आहे म्हणे कुणाचा महाभारतात, असं काहीतरी थोतांड कथा सांगतात. तर ते खरं कारण हे आहे. तर मन मोकळं करावं असं तिला नेहमी वाटतं. एकटं दुकटं राहायला आवडत नाहीत, सतत कोणतरी सोबत असावं. मग स्त्री असो पुरुष असो, त्यांच्या संवाद आणि संवाद हवा असतो. कोणी असो आपल्याशी, आपलं विचार ऐकून घेईल, आपल्याला समजून घेईल, असा कोणी माणूस, स्त्री असो पुरुष असो, कुठल्याही वयाचा असो, त्यांच्याशी मुलींना स्त्रियांना खूप आवडतं. हे सगळं आपल्या जीवनाशी रिलेटेड. हे तुम्हाला ऐकताना असं वाटतं हो हे खरंच आहे, ह्याच्यात काय, म्हणजे माझ्या बायकोनं ज्यावेळी वाचलं ती म्हटली हे काय वेगळं का नाहीच आहे, फक्त ते का आणि कशामुळे होतं हे आपण आता समजून घ्यायला लागलो. हे वेगळं काहीच नाही, हे आपल्या दररोज जीवनातले अनुभव आहेत. नंतर बोलण्याची, शब्दावर प्रभुत्व राखण्याची क्षमता धारदार असते. तुम्ही मुलींना भाषण करायला सांगा, किंवा आता इथं शिक्षक आहेत सगळे, तुम्ही मुलींची दीर्घोत्तरी प्रश्न चेक करा आणि उत्तरं लिहिलेली, आणि मुलांची चेक करा. मुलीची भाषा खूप चांगली असते, कारण भाषेची जी केंद्र असतात त्या इस्ट्रोजनमुळे मुलींची अधिक लवकर सक्षम बनतात. किंवा बोलणं बघा, म्हणजे मुलगा बोलताना घरी नातेवाईक आले, सहज उदाहरण बघू शकता तुम्ही, तुमचा मुलगा आहे आणि तुमची मुलगी आहे, घरी नातेवाईक आले तर मुली किती आपुलकीनं चौकशी करतात बघा, कसा संवाद साधतात बघा. मुलग्याला मात्र विचारावं लागतंय, काय बाळ काय केलास, काय नाही गेल तू खेळाय गेल तू. त्याचा आवाज एक भारडा झालेला असतो आणि त्याच्यात त्याची ती बोलण्याची म्हणजे पुढच्या पाहुण्याला प्रश्नच विचारावा असं वाटत नाही. आता याच्यासंग बोलावं की बोलू नये, पण तेच मुलीचं नाही, मुलींची चौकशी केली त्या बोलतील, मग ते काकांना आणि काहीतरी विचारतील त्या, अशा पद्धतीनं एक भाषेवर प्रभुत्व असतं आणि त्याचा परिणाम म्हणून नाती घट्ट होतात. कुठलंही नातं असो ते घट्ट होतं. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके मिळून तुमचं जे 28 दिवसाचं मासिक पाळीचं चक्र असतं ते नियमित, ज्या महिलांच्या मध्ये मुलींच्या मध्ये हे चक्र बिघडलेलं असतं, पाळी अनियमित, लवकर होणं, खूप उशिरा होणं, या दोघांचं काम बिघडलेलं असतं, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं. तुम्ही ज्यावेळी जर डॉक्टरकडे गेलात, डॉक्टर काही तुम्हाला सांगत नाहीत, पण तुम्हाला डॉक्टर जी औषधं देतात ती ही 2 संप्रेरकं बॅलन्स राहण्याची देतात, लक्षात घ्या. तर ह्यामुळं त्यानंतर पुन्हा हे जे 28 दिवसाचं चक्र आहे त्याच्यात मुलांची, स्त्रियांची, मुलींची आणि स्त्रियांची मानसिकता पुन्हा बदलत असते. कारण हे संप्रेरक पाळीच्या काळात, पाळीच्या पूर्वी, पाळीनंतर, आठवड्या 2 आठवड्यानंतर यांची पातळी वेगवेगळ्या पद्धतीची होत असते आणि त्याचा परिणाम मग तुमच्या स्वभावावर होत असतो. आणि त्याच्यामध्ये पाळीनंतर पहिले 2 आठवडे सगळ्याबरोबर छान छान राहावं वाटतं, खूप मूडमध्ये असतात या काळामध्ये मुली, स्त्रिया. आणि पाळीच्या पूर्व मात्र काय होतं, चिडचिड येते, आदळापट, भांडण, बारीक सारी गोष्टी, थोडासा आवाज सुद्धा मुलांना केलेला सहन होत नाही, किंवा टीव्हीचा वगैरे गोंधळ आवडत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये. आता ह्याच्यात एक डोपामाइन नावाचं एक आलं. संवाद आणि सहवासातून माणसं आनंदित झाली की त्याच्यातून ते ऑक्सिटोसिन वाढतं शरीरामध्ये, आणि डोपामिनमध्ये, आता हे डोपामिन म्हणजे हे आनंदाचं संप्रेरक आहे. म्हणजे तुम्ही साखर खाता आवडीनं, गोड पदार्थ का खाता, तर जिभेवर खूप चांगली चव येते, बरोबर आहे ना. तर ती चव येते, ह्याचे अनुभव मेंदूमध्ये ज्यावेळी जातात त्यावेळी डोपामाइन स्रवतं. डोपामाइन हे आनंद निर्माण करणारं संप्रेरक असतं. आणि दुसऱ्या वेळेला तुम्ही साखर नाही जरी खाल्ली तरी ते मग डोपामाइन मागच्या वेळीची खूप चव गोड होती हे त्याला आठवतं आणि ते आपोआप स्रवतं. मोबाईलचं सुद्धा आता असंच व्हायला लागले. मागच्या वेळी बघितलेलं आपण गाणी, व्हिडिओ खूप चांगले होते, मोबाईल हातात घेतल्या घेतल्या ते आठवतात आणि डोपामाइन तुम्हाला
चल घे तू मोबाईल हातात, चल तू ओपन कर व्हिडिओ, ते बघ पुन्हा, हे करायला होतं. आणि मग तुम्हाला कळत नाही, अरे मी 2 तास झालं मी बघायला लागलोय, रील्स बघायला लागलोय, हे करायला, ते हे ह्याच्या अंडर खाली जातो आपण, डोपामिनच्या. कारण त्या आनंदाच्या लाटा सुटत असतो आणि आपण मग हरवून जातो. आपला मेंदू विचारच करायचा थांबवतो, त्या आनंदाचा आनंद घेत राहतो, जे जे बघावंसं वाटते ते बघत राहतो. तर अशा पद्धतीने हे डोपामाइन आहे. म्हणजे हे काय काय तिथं लिहिलंय बघा, मैत्रिणीच्या केसाशी खेळणं, गप्पा मारणं, खरेदीला एकत्र जाणं, मंदिरात एकत्र जाणं, हे सगळं हे तुमचं ऑक्सिटोसिन शरीरात असेल तर खूप चांगलं हेल्दी रिलेशननं तुम्ही राहत असता पुढं. आता हे वाढवायचं, समजा एखाद्याला वाटलं की आपली खूपच चिडचिड व्हायला लागल्या, आपण लोकांना समजून घेणं चाललोय, तर हे करा. म्हणजे तुम्ही परत मूडमध्ये याल. घरी मांजर आहे, कुत्रा आहे, खेळा त्या प्राण्यांशी आवडीनं, मायेनं वागावं लोकांशी, लोकांची स्तुती करावी. सहसा हे घडत नाही, करत नाही आपण स्तुती कोणाची, तर ते करावं. हातात हात घ्यावेत, व्यक्तीबरोबर स्वयंपाक करावा, एकमेकाची मदत घेत सहकार्य. तर असं काही वातावरण हलकं फुलकं जर आपण करू शकलो तर हे ऑक्सिटोसिन वाढतं आणि आपल्या मनामध्ये, शरीरामध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या भावना निर्माण होण्यास मदत होते. आता बरेचसे बुवा महाराज वगैरे काहीतरी सांगत असतात, असं आनंदी होण्यासाठी काय कुठले जप केले पाहिजेत, तसं काही करण्याची गरज नाही. हलके फुलके काही उपाय आहेत ते करण्याची गरज असते. त्यानंतर पुढं सेरोटोनिन आहे, हे सुद्धा आनंदाचं संप्रेरक आहे. हे सुद्धा तुमच्या शरीरात नैसर्गिकपणे वाढवायचं असेल, गोळ्या औषधं खाण्याची गरज नाही. थोडंसं कोवळ्या उन्हात उभं राहा, 12 वाजता नव्हे, भर उन्हात. काय नंतर मायेनं वागा, थोडंसं शरीराला घाम येईल अशा पद्धतीनं. आता लोक मॉर्निंग वॉक, इव्हनिंग वॉकला जातात पण घामच येत नाही, काही उपयोग होत नाही त्याचा, वजन कमी होत नाही. मी इतकं फिरते पण वजन काही कमीच झालं नाही, घामच नाही आला ना. तर घाम आल्यानं फॅट कमी होईल आणि हे पण होईल, सेरोटोनिन वाढेल. ध्यानधारणा करावी. ध्यानधारणा या अर्थानं की थोडंसं जगाशी अलिप्त होणं, म्हणजे डोक्यातले सगळे विचार थोडेसे कट करायचे. आपण अनेक अशी गोष्टीशी बांधले गेलेलो असतोय, माझा मूल, माझी नोकरी, माझं शेत, माझा आणि काही व्यापार आहे, मी गुंतवलेले पैसे आहेत, अनेक गोष्टी असतात. थोडंसं कट करायचे सगळे आणि निवांत थोडा वेळ बसायचं, याचा एक फायदा होतो. एरोबिक व्यायाम उत्तम आहे त्याच्यासाठी. बोलणं चांगलं माणसांशी. आणि मग ह्याच्यात एक होतं, मुली ह्या वयामध्ये आता मोबाईल झालंय, भिन्नलिंगीचं आकर्षण असतं आणि त्याच्यातून मग बोलणारी व्यक्ती आपला आवडता मित्र असेल तर मग फोनवरून तासनतास बोलणं होतं. ते कशामुळं, तर हे सेरोटोनिन वाढतं, डोपामाइन वाढतं, आनंदच आनंद. आणि मग किती वेळ चॅटिंग केलं, किती वेळ गप्पा मारल्या कळत नाही आपल्याला, तर हे होतं. त्यानंतर पुढं ज्या ज्या वेळेला नातेसंबंध धोक्यात येतात त्यावेळी स्त्रिया प्रचंड तणावात असतात आणि ह्या सगळ्याची पातळी कमी झालेली असते आणि मेंदूचा ताबा कॉर्टिसॉल नावाचं संप्रेरक घेतं. हे जे संप्रेरक आहे हे तुमच्या किडनीच्या वरच्या भागामध्ये, मी तुम्हाला मग सांगितलं अड्रेनल ग्रंथी, तिथं निर्माण होतं ते, आणि ते तणाव वाढवणार आहे, ताण वाढवणार आहे. त्यामुळे हे निर्माण न होणे यासाठी आपण काम केलं पाहिजे. त्यानंतर पुढं बघा, मासिक पाळी होण्याच्या पूर्वी आठवडाभर चिडचिड बनवू लागते स्त्री, त्यामुळं उत्साह कमी होतो, भांडण आदळापट होते, एकटं राहावं वाटतं, कारण प्रोजेस्टेरॉन वाढलेलं असतं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ह्यांची पातळी बॅलन्समध्ये पाहिजे. पुढं त्यांना उगाचच रडू येतं. मग मला बऱ्याच वेळेला, मी हे वाचलं त्यावेळी मला कळलं, मला बऱ्याच वेळा माझी पत्नी म्हणते काय मला जगावंसंच वाटत नाही, असं मला कोणी नेलं तर बरं होईल. मी म्हणतो आता इथे सगळं चांगलं आहे, नवरा नोकरी आहे, काय दिसायला लोळा पाळंगा असं पण नाही, आणि हिला मरावंसं का वाटतं, असे प्रश्न मला बऱ्याच वेळा पडायचे. त्याचं उत्तर इथं मला मिळालं की हे का वाटतंय. तर अशी बऱ्याच वेळा मानसिक अवस्था, सगळं चांगलं आहे पण ह्या संप्रेरकांच्या इम्बॅलन्समुळे अशा पद्धतीनं होत आहे. जादा रक्तस्राव सुद्धा होतात पाळीच्या काळामध्ये आहेत. तर हे प्रोजेस्टेरॉन तुम्ही म्हणाले इतकं सगळं बिघड करतंय पण हे वाईट आहे का मग शरीरात, तर नाही. तर हे खूप गरजेचं आहे. तर ज्यावेळी स्त्री आई बनत असते त्याच्यासाठी जी शरीर तिचं मजबूत व्हायला पाहिजे, तिच्यात ती सक्षम व्हायला पाहिजे, ते बनवण्याचं काम ती करते, ते प्रोजेस्टेरॉन करत असतं. लक्षात घ्या, दूध ग्रंथीच्या निर्मितीमध्ये असेल हे कमी जास्त झालं तर मात्र हे सगळं होतं. डोकेदुखी होते, अस्वस्थता, चिंता, अनियमित मासिक पाळी, जादा रक्तस्राव ह्या व्याधी उद्भवतात. त्यामुळे याचं बॅलन्स असणं हे खूप गरजेचं आहे. पुढे घ्या.
ते परत त्याच्या पुढचे त्वचा कोरडी पडणे, झोपेची समस्या, निद्रानाश, लघवीच्या ठिकाणी इन्फेक्शन होणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रोजेस्टेरॉनच्या कमी जास्त प्रमाणावर अवलंबून असतात, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतरची संप्रेरक आहेत ते आनंदाची, मी तुम्हाला बोललो सेरोटोनिन आनंदाची संप्रेरक आहेत. ते जर असेल तर झोपेचं चक्र, भूक आणि पचन यांना प्रभावित करतं. थकवा, कब्ज, वजन वाढणे, डोकेदुखी, चिडचिड, आक्रमकता, आत्मसन्मानाची कमतरता, आत्महत्येचे विचार, नैराश्य विकृती, सतत मूड खराब राहणे, ह्या गोष्टी होत राहतात. तर त्यामुळे हे संप्रेरक किती उलतापालत आपल्या माणसाच्या, स्त्रियांच्या, विशेषतः मुलींच्या स्वभावात करत असतात, याची आपल्याला कल्पना येते. आता हे सगळं बघितलं की या संप्रेरकांच्यामुळं मुलींच्या शरीरात काही बदल होतात, भावनांच्या मध्ये कसं चढ उतार येतात. आता हे जे पहिल्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं की गप्पा मारायला आवडतात, संवाद साधायला आवडतं, बऱ्याच वेळा ह्याचा मुलांच्याकडून गैरअर्थ केला जातो. म्हणजे मुलगी बोलली, मुलगी बघून हसली की ह्यानं गावभर सांगायला सुरू केलं, आमकी माझ्याकडे बघून हसली. तिच्या बिचारीच्या मनात काही नसतं, असं इनोसंट असते, तिचा स्वभाव बनलेला असतो या संप्रेरकांच्या मनात. पण तुम्हाला बऱ्याच जणींना हा अनुभव असेल की असं नाव जोडलं जातं आणि मग आपल्या लक्षात आलं अरे हे बोलायच्या सुद्धा लायकीचं नाही, हे जवळ उभा करायच्या पण लायकीचं नाही, असा अनुभव नंतर येतो आपल्याला. तर हे लक्षात घ्या की मग आपण अशा काळामध्ये बॅलन्स येऊ कसं राहायचं की आपल्या हसण्याचा, आपल्या बोलण्याचा, मला मनातून वाटतं मी सगळ्याशी असं राहावं, पण आपल्या ह्या वागण्या बोलण्याचा गैरअर्थ येणार नाहीत आणि आपल्या चारित्र्याची बदनामी होणार नाही. यासाठी मग तो ज्याच्याशी, ज्या मुलाशी आपण बोलणार आहेत, तो सुद्धा तितका वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असणारा असायला पाहिजे की अशा पद्धतीनं तो काही वेगळं सांगणार नाही. तर याची काळजी मुलींनी या वयात घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. पुढं घ्या. आता थोडं मुलांच्या बाबतीत बघा, म्हणजे हे पण समजून घेणं गरजेचं. आता मुलं पण अशी का वागत असतात, तर तिथं पण संप्रेरकही असतात, कारण ह्या संप्रेरकामुळे स्वभावच भिन्न बनतात स्त्रियांचे आणि पुरुषांचे. हे बघा, हे मुलांच्यात शारीरिक बदलास कारणीभूत असतं. ह्यांना कुठल्या ना कुठल्या स्पर्धेची ओढ असते. कुत्र्यांच्या स्पर्धा लावलेत, घोड्यांच्या सुरू आहेत, ते सायलेन्सर काढून गाड्या पळवायला लागलेत. बघा तुम्ही, हे पोर आपल्याला वाटतं ही अशी काही वेड्यासारखी करते, म्हणजे आमच्यासारख्या माणसाला वाटते आता काय पाटील तर हे स्पर्धाच त्यांना हवी असते. पुढं मित्रांची स्पर्धा, सगळ्या गोष्टीत स्पर्धा. मोबाईलवर सुद्धा गेम, मुली तुमचे ते काय ते फुगे फोडायच्या गेम खेळत बसतील मुली स्त्रिया, पण हे मात्र ते धाड बंदुकीनं गाड्या पळवणं, गाड्या एकमेकाच्या अंगावर घालणं, असल्या गेम यांच्या असतात. तर हा फरक आहे. एकटं तासन तास राहू शकतो, काय फरक पडत नाही याला. मुलींना एकटं राहायला आवडत नाही, हे मात्र एकटा किती पण वेळ राहू शकतो. यामुळे पुरुष स्त्रियापेक्षा 20 पट जास्त आक्रमक असतात. आता हे टेस्टोस्टेरोन जो आहे ते मुलींच्या मध्ये पण असतं, स्त्रियांच्या मध्ये पण असतं, पण त्याचं प्रमाण पुरुषांच्या मध्ये 20 पट जास्त असतं, म्हणून ते इतके आक्रमक असतात. नेहमी बायकोच का मार खाते, चुकून घात असेल नवरा पण कुठंतरी, पण नेहमी बायकोच का मार खाते याचं कारण तिथं आहे. ही 20 पट आक्रमक आहे. तर त्यानंतर पुढं बघा, आपल्यालाच आदर मिळावा, आय एम द बेस्ट अशी भावना मुलाची असते. म्हणजे लक्ष वेधण्यासाठी काही पण करत असतात. विचित्र हेअरस्टाईल करणं, विचित्र कपडे घालणं, गाड्या वेगळ्या पद्धतीनं मारणं. आता ते मुलींना जास्त बघत असतील मुली, आता रस्त्याला जाता येत आहे, काय करतात ही पात्र सगळे. तर त्यानंतर 3च प्रकारचे विचार यांच्या मनात असतात. म्हणजे आपला व्यवसाय, नोकरी, सेक्स विषयीचे विचार आणि स्पर्धा. मग ते कुठल्याही वयाचे पुरुष असू दे, 3च गोष्टीवर जास्त बोलतात. तुमची बघा, तुमची बरीचशी तुमच्या नवऱ्यांच्याबद्दल तक्रार, म्हणजे नवरा असा बसलाय आणि प्रेमळ आपल्याशी 1-5-10 मिनिटं बोलत बसलाय, असं चुकून कधी झालंय का? तिच्या डोक्यात काहीतरी व्यवसायाचं असेल, नोकरीचं असेल, एखादी राजकीय क्षेत्रात असेल तर राजकारणाच्या स्पर्धेचं असेल, स्टाफमधल्या पॉलिटिक्सचं असेल आणि कुठल्या असेल, तर ह्या गोष्टी असतात. आणि सेक्सचे विचार प्रचंड असतात हे टेस्टोस्टेरोनमुळे. म्हणजे तुम्ही बघा, पुरुष देतात ज्या शिव्या बघा, एक तरी चांगली सज्जन शिव्या काय, नालायका असं म्हणतात का, मूर्खा, घाणेरडे शिव्या यांच्याकडे भरणा सगळा, डिक्शनरी भरलेली असते फुल. लैंगिकता सगळी त्या शिव्यांच्या मध्ये भरलेली असते. चित्रपट बघा, सगळे चित्रपट सेक्सनं भरलेले. तुम्ही कथा कादंबऱ्या जर शोधल्या तर 95% तुम्हाला ह्या प्रेम आणि सेक्स या विषयाशी संबंध मिळतील.
रामायण महाभारतामध्ये सुद्धा याच गोष्टीचं चित्रण आहे. ॲक्च्युली बाईमुळं घडलं म्हणतात, बरोबर आहे ना बरेच जण, तर ते महाकाव्याचा अपमान आहे. बाईमुळं घडलेलं नाही, पुरुषातल्या या टेस्टोस्टेरोनमुळे घडलेलं आहे. कारण बाईची अभिलाषा ह्यानं निर्माण केली त्याच्यात. आणि मग त्यासाठी द्रौपदीला मिळवण्यासाठी, सीतेला मिळवण्यासाठी त्यांनी कोणताही मार्ग अवलंबला आणि त्याच्यातून ती कथा घडली. लक्षात. तर हे टेस्टोस्टेरोन त्याला कारणीभूत आहे, बाई कारणीभूत नाही. आपल्या समाजामध्ये एक अत्यंत चुकीचा हे आहे की काही चुकलं अशा बाबतीमध्ये तर त्याला स्त्रीला दोषी ठरवलं जातं. कारण इथं पुरुष प्रधान संस्कृती आहे. पुरुष म्हणत नाही. कमी कपड्यातल्या आता स्त्रिया असतात, फॅशन आल्या. मला सांगा, आम्ही काय म्हणायचं, हे कमी कपड्यातल्या स्त्रियांच्यामुळं स्त्रियांच्यावर बलात्कार वाढले. अरे पण तू नालाय का, त्या नजरेने बघतोच कशाला तिकडं, बघ ना निर्मळपणे. म्हणजे पुरुष एखादा कमी कपड्यात असेल, आता सलमान खान, बरेचसे नट अर्ध्या पिक्चरमध्ये अर्ध नग्नच असतात, ते शर्ट नसतातच अंगात, पण तिकडं कोण त्या वेगळ्या नजरेने बघत नाही. पण स्त्रियाने अशी कमी गावटली. कारण हे म्हणून रंदो कर्वे नावाचे एक विचार होत होते, त्याने असं म्हटलेलं आहे की लैंगिकता ही स्त्रीच्या कपड्यात नसते तर ती पुरुषाच्या मेंदूत असते. तर त्यामुळे मेंदू हे नीट करावे लागतील आपल्याला. आपली मुलं, आम्ही सुद्धा, तुमच्या घरातले पुरुष असतील, ह्या सगळ्यांना ही लैंगिकताविषयक विचार नीट करावे लागतील. आणि मग दोष मुलींच्या कपड्यात नसतो तर तो तिकडं बघणाऱ्याच्या दृष्टिकोनामध्ये असतो. तर त्या दृष्टीनं आपण हे मुलांच्याकडे बघूया की ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये असतात. संघर्ष, प्रेमानं वागणं, मुलांच्यात प्रचंड गट असतात, शिक्षकांना अनुभव येत असतील. वाद, हाणामाऱ्या, म्हणजे मी बघतोय काही मोठ्या शाळांच्या गेटवर संध्याकाळी शाळा सुटली की वर्गात जे काही घडलेलं असतं त्याच्यावर बाहेर येऊन लगेच हाणामाऱ्याच ग्रुप तयार होत असतं, गँगवॉर पद्धतीने. तर हे घडतंय आता. पाहतोच थांब तुला आता, ही बाणा त्यांचा असतो. लैंगिक इच्छा तीव्र असतात, याचा परिणाम. स्नायू बंडकळ असतात आणि वय वर्ष 30 नंतर हळूहळू ते टेस्टोस्टेरोनचं प्रमाण पुरुषांच्या शरीरातलं कमी यायला लागतं. पूर्ण बंद होत नाही, हे लक्षात घ्या. कधीही ते स्त्रियांच्या पेक्षा जास्तच राहतं, तर ते मात्र कमी येतं. आणि त्यामुळं 30 नंतर शक्यतो पुरुषातली आक्रमकता कमी येते. भांडण, तंटे, ह्या ज्या गोष्टी असतात, जसे तरुण वयातली मुलं करत असतात साध्या गोष्टीवर, तसं करताना तुम्हाला पुरुष त्या वयानंतर आढळत नाही. त्याची कारणं ते आहेत. चेहऱ्यावर केस वाढणं, म्हणजे स्त्रियांच्या मध्ये सुद्धा जर हे वाढलं प्रमाण, तर याच्यात काही स्त्रियांच्या चेहऱ्यावर केस येतात बघा, किंवा इथं लव दिसते मिसीच्या ठिकाणी, काय मग डोकेदुखी होऊन जाते स्त्रियांना ते. तर ते ह्याचं कारण ते टेस्टोस्टेरोन वाढणं हे असतं. त्यानंतर लैंगिक भावना उफाळून येणं, आक्रमकता वाढणं, तरुण मुली, स्त्रियांची स्वप्न पडणं, हे या वयात मुलांना ह्या टेस्टोस्टेरोनमुळे घडत असतं. आणि म्हणून त्याचा प्रभाव म्हणून सारखं अश्लील बोलत असतात, घाणेरडे जोक्स करत असतात, तसलंच काय काय व्हिडिओ, पिक्चर शेअर करत असतात मोबाईलवरनं. आणि त्यातून त्यांच्या मग लैंगिक इच्छा आणखीन चाळवल्या जात असतात. मला सांगा, मोबाईलवर असं बघणारी मुलं जेव्हा शाळेत येत असतील त्यावेळी ते वर्गातल्या मुलींच्याकडं किंवा रस्त्यावरच्या स्त्रियांच्याकडे कुठल्या नजरेने बघत असतील. तर त्यामुळं ह्या दृष्टीनं सुद्धा मुलांच्याकडं आपण बघायला पाहिजे की हे मोबाईल आता हातात गेल्यामुळं कुठल्या गोष्टी मुलं बघायलेत आणि लैंगिक भावना चाळवायला लागलेत त्यांच्या. ठीक आहे, पुढे घ्या. आता हे सगळं समजून घेतलं तुम्ही. आता ह्या भावनेला किंवा ही संप्रेरकांचा प्रभाव, ह्या वयाचा परिणाम म्हणून बळी पडण्याचा काळ सुरू झाला. आता ह्याच्यात बळी पडताना आपण असं वर्गीकरण करत नाही, कारण तेवढा मेंदूच परिपक्व झाला नसतो. त्यामुळे आकर्षण आणि प्रेम ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याच वेळेला ह्या वयोगटामध्ये जे काही प्रेम प्रकरणं घडतात ही आकर्षणापोटी घडतात. आता तुम्ही बघू शकता, हे लाईन ही वाचा आकर्षणाची, ह्याच्यात कौतुक अधिक असतं. म्हणजे कौतुक काय, एखाद्या मुलग्याचे कपडे चांगले आहेत, त्याच्याकडे गाडी चांगली आहे, त्याच्याकडे मोबाईल चांगला आहे, अशी कुठल्या तरी एखादी गोष्ट, त्याचे केस छान आहेत, कुठली गोष्ट भुरळ पाडेल सांगता येते. तर त्यामुळे कौतुकच अधिक त्या गोष्टीचं, मागचा पुढचा विचार होत नाही, चटकन आकर्षण निर्माण होते. ऐक कोण ग तो, किती छान दिसतोय, लगेच आकर्षण. स्वार्थ असतो, कारण तो तुम्हाला आवडलेला असतो. क्षमा नसते त्याच्यात, काही हे झालं तर कुणाचीही निवड होते. बऱ्याच वेळा आपण म्हणतो इतकी सुंदर मुलगी आहे आणि कसं काय लव्ह मॅरेज झालं असं. मुलगा काळा किट्टा असतो, सेंटरिंग काम करत असतो. आणि असं पण होतं, मुलगा खूप स्मार्ट असतो आणि हिचे दात पुढे आलेले असतात, नाकाचा पत्ताच नसतो, असं पण असतं.
तर ते कुणाची निवड होते? हे आकर्षण आहे. एखाद्या पैलूवर खुश झाल्यामुळे निर्माण होते, तात्कालिक असते, म्हणजे वर्ष 6 महिन्यात हे ब्रेकअप होतं, पुन्हा ब्रेकअपचं दुःखाने वेगळं, ते आता सेलिब्रेशन पण काही जण कराले. ब्रेकअप सॉन्ग आहे बघा अनुष्का शर्माचं. त्यानंतर गुणदोषांची पारख होत नाही, आंधळे असते, भावनेतून निर्माण होते. प्रेम आंधळे असतं असं म्हणतात, प्रेम आंधळे नसतं, आकर्षण आंधळ असतं. जरा सुविचारात त्या बदल करा. फक्त हे भावनेतून निर्माण होतं आणि तारुण्यात निर्माण होतं. आमच्यासारखा माणूस आकर्षित होत नाही, पडला तर प्रेमात पडेल पण आकर्षित होत नाही. तर प्रेम बघा, प्रेमाची हे बघा, आपली आत्मीयता अधिक असते. आता हे प्रेम म्हणजे फक्त मुलामुलींचं, स्त्री पुरुष नव्हे. तुम्हाला आईविषयी वाटणारं, वडिलांच्या विषयी वाटलं, भाऊ बहिणीविषयी वाटणारं, शिक्षकांच्या विषयी वाटणारं, निसर्गाविषयी वाटणारं प्रेम ही खूप व्यापक संकल्पना आहे. तर त्याच्यामध्ये आत्मीयता अधिक असते. तुम्हाला मांजर सुद्धा एखादं आवडेल, जीवापाड, विचारपूर्वक केले जाते, सहवासातून सावकाश निर्माण होते, त्याग असतो, क्षमाशीलता असते, योग्य व्यक्तीची निवड होते, सर्वांगीण विचार केला जातो, चिरकाल टिकते, गुणदोषांची पारख होते, डोळस असते, बुद्धी पुरस्सूर केले जाते आणि वयाचे बंधन नसते. आज अनेक जोडपी ज्यांनी अशा पद्धतीनं प्रेम केलंय की ते किती लहान वयात करू देत, सारासार विचार. आता मग हे आकर्षणाला मुलं का बळी पडतात, तर ते बघू आपण. हे होतं आपल्या मेंदूमुळे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की माणसाचं शरीर जसं टप्प्याटप्प्यानं वाढतं तशा माणसाच्या मेंदूची वाढ सुद्धा टप्प्याटप्प्यानं होते. तर सुरुवातीच्या काळामध्ये माणसाच्या मेंदूमध्ये त्याच्यामध्ये लिंबिक म्हणून एक भाग दिलेला आहे बघा, दिसतोय का बघा, छोटा आहे तो, जांभळ्या रंगाचा आहे. मध्ये ते डोळ्याची आकृती दाखवली ना, डोळ्याची, त्याच्या खाली जांभळ्या रंगाचा एक गोल दाखवलाय बघा. तर तो तुमचा लिंबिक सिस्टम म्हणून असते, त्याला ॲमिगडाला म्हणतात. तर ॲमिगडाला म्हणजे हे तुमच्या भावनांचं केंद्र असतं. म्हणजे लगेच भावना तुम्हाला होतात, मग रागाची असेल, प्रेमाची असेल, आणि त्याला तुम्ही लगेच रिॲक्ट होता, विचार करत नाही. तर हा या वयात पूर्ण विकसित झालेला असतो भाग. आणि जो तुमचा पुढं कपाळाच्या बाजूला, त्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात, इथं जो भाग असतो, इथं विचार करणारा मेंदू असतो, हा वयाच्या 25 वर्षापर्यंत काय होतो, विकसित होतो. म्हणजे आता जे बाळांनो तुमचं वय आहे त्या वयात तो विकसित पूर्ण वाढ झालेला नसतो, आणि त्यामुळं तुमच्या मनावर भावनांचं राज्य असतं. तुम्हाला लगेच राग येतो, लगेच चिडता, लगेच हसता. याची कारणं काय, तर त्या लिंबिक सिस्टमची पूर्ण वाढ झालेली असते, ॲमिगडालाची पूर्ण वाढ झालेली असते, पण प्रीफ्रंटल कॉर्टेक्सची वाढ झालेली नसते. त्यामुळे विचार कमी आणि जीवनामध्ये भावनांचं प्राबल्य जास्त. पुढे घ्या. म्हणून वय वर्ष 9 ते 19 हा वादळी भावभावनांचा कालखंड म्हटला जातो, लक्षात घ्या. आणि म्हणून या काळामध्ये शरीराची वाढ होते पण होत नाही त्याच्यामध्ये. आणि या वयामध्ये मग मुलं कुणाचं ऐकण्याच्या स्थितीतच नसतात, कारण त्यांच्या भावना हेच त्यांना योग्य वाटत असते, कुणाचंही ऐकत नसतात ते. अगदी एखाद्या प्रेमात पडलेल्या मुलगीला सांगितलं की बाळ तू हे करू नको, हे अफेअर करू नको, तुला याच्यापेक्षा उद्या चांगली स्थळं येतील, चांगले मुलगे मिळतील, श्रीमंत घरातले मिळतील, चांगल्या नोकरीचे मिळतील, पण तिच्या भावना तिला ऐकू देत नाहीत. आणि मग एके दिवशी ऐकायला मिळतं घरच्यांना की पिंकी कुणासोबत तरी पळून गेली. म्हणजे उदाहरण म्हणून नाव घेतलंय, कोण पिंकी असेल तर समजू नका. तर ह्याचं कारण भावनेच्या पूर्ण प्रभावाखाली ती मुलगी असते आणि मग असा निर्णय घेतो. बंडखोर हा साईड इफेक्ट आहे भावनेच्या. तुम्ही आहारी जाणं बंडखोरीपणा येतो, आणि मग ती माझ्या आई वडिलांना काय वाटेल, त्यांच्या प्रतिष्ठेचं काय होईल याचा विचार न करता ते पाऊल उचलत असते. कारण ती बंडखोरी तिनं समाजाच्या विरोधात, नीती नियमांच्या विरोधात, सगळ्याच्या विरोधात ती बंडखोरी केलेली असते, आणि त्याच्यातून ते होतं, हे लक्षात घ्या. याच्यावर एक शास्त्रज्ञांनी प्रयोग केला, मानसशास्त्रज्ञांनी. तो किती वर्ष केला माहिती आहे का, जवळजवळ 40 वर्ष तो प्रयोग करत होते अमेरिकेमध्ये. त्याला मार्शमॅलो टेस्ट म्हणतात. तर मार्शमॅलो हा एक पदार्थ आहे, जसं आपल्याकडं खव्याची बर्फी असते किंवा आणखीन एखादा चांगला गोड पदार्थ असतो, तसा तो पदार्थ आहे. त्यांनी काय केलं, एक 20 मुलांचा ग्रुप वर्ग शाळेतला बोलवला, आणि त्या शिक्षकांना सांगितलं त्या मुलांना, त्यांच्यासमोर एक एक ती
मार्शमेलो म्हणजे बर्फी ठेवली आणि सांगितलं मी एक 10 मिनिटात जाऊन बाहेर येतो, तुमच्यापैकी जी मुलं खाणार नाहीत त्यांना आणखीन एक मी गिफ्ट देणार असं सांगू, आणि तुम्ही खाल्ली तरी काय हरकत नाही माझी, असं ते सांगून गेले. आता त्यातल्या बऱ्याच मुलांनी काय केलं, ती बर्फी खाल्ली, कारण ते कंट्रोलच झालं नाही भावना, ती खाऊन टाकली. आणि मग अशा ज्या मुलांनी बर्फी खाल्ली 10 मिनिटांत सर परत येण्यापूर्वी, त्यांचा पण डेटा ठेवला गेला. आणि ज्यांनी खाल्ली नाही सर येईपर्यंत, ज्यांनी संयम बाळगला, त्यांची सुद्धा हिस्ट्री शास्त्रज्ञांनी पुढं पुढं जमवायला सुरू केली. आणि एक 25-30 वर्षानंतर असं लक्षात आलं की ज्या मुलांनी लहान वयात स्वतःच्या वर्तनावर संयम ठेवला नाही, त्यांचं आयुष्य भरकटत गेलं. त्यांना कधीच कुठल्या भावनांच्यावर नियंत्रण ठेवता आलं नाहीत, त्यामुळे योग्य निर्णय घेता आले नाहीत आणि ते चुकीच्या पद्धतीने गेले. लक्षात. तर या आणि ज्याने बर्फी ती खाल्ली नाही, तिथं कंट्रोल केलं भावनांच्यावर, ती मुलं मात्र जीवनामध्ये पुढं मोठ्या मोठ्या पदावर गेलेली, यशस्वी झालेली, खूप चांगल्या पद्धतीनं व्यावहारिक आयुष्यात आणि भावनिक आयुष्यात सुद्धा जगताना ती मुलं दिसली. तर त्यामुळं या काळात संयम पाळणं, भावनांच्यावर नियंत्रण ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे तुम्हाला आतूनच विरोध आहे त्याचा, भावनाच तुमच्यावर प्रभाव गाजवतात. पण तुम्हा सगळ्यांना बोलवण्याचं इथं कारण एवढंच आहे माता पालकांना, की या काळामध्ये तुम्ही मदत केली पाहिजे, मुलांना मग समजून घेतलं पाहिजे, तुमच्या वडिलांनी समजून घेतलं पाहिजे, मोठे बहीण भाऊ असतील तर त्यांनी समजून घेतलं पाहिजे, शिक्षकांनी समजून घेतलं पाहिजे. नाहीतर आपण काय करतोय, चारित्र्याशी संबंध येतो. एखाद्या मुलगीचं असं किंवा एखाद्या मुलग्याचं असं काही प्रकरण आपल्या डोळ्यासमोर आलं, कॅरेक्टर लेस आहे, वाया गेले, तर अशा नजरेनं कृपया कुणीही आपल्या मुलांच्याकडे बघू नये. त्याला मदत करूया, त्याला आता मदतीची गरज आहे, त्याच्या भावनावरचं नियंत्रण पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी त्याला आपल्या मदतीची गरज आहे हे समजूया आणि त्याला योग्य मार्गदर्शन करूया, पुढं घ्या. आता हे आकर्षणाला जी मुलं बळी पडतात, मग त्यांच्या वाट्याला काय काय खाचखळगे येतात बघा. लग्न होतं पण मग 6 महिन्यात घटस्फोट होतो, असे अनेक प्रकरण आहेत. वादविवाद सुरू होतात, घरातून असेल तर सगळे नाती तुटतात. आपल्याकडे जातीचा एक आंतरधर्मीय किंवा आंतरजाती विवाह केला तर ते प्रचंड नातेसंबंध तुटणारं किंवा संघर्षाचं कारण ठरत असतं. त्याच्यातून सैराट पिक्चर झाला बघा आपला, बघितला तुम्ही सैराट पिक्चर? हा सत्य घटनेवर आधारित आहे. म्हणजे जातीचा अभिमान इतका असतो की खालच्या जातीमध्ये मुलगी पळून गेली म्हणून तिचा भाऊ आपल्या बहिणीचा मुंडकं कापून आणतो. ही क्रूरता कशातून येते? ऑनर किलिंग. म्हणजे समाजात माझी जात ही प्रतिष्ठा अशी मानली जाते आणि मग माझी जातीचं पावित्र्य टिकवायसाठी माझ्या बहिणीनं असं कृत्य केलं म्हणून तिचं मुंडकं छाटलं. तर अशा पद्धतीचे ह्या घटना म्हणजे ह्या टोकाला जाऊ शकतात आकर्षणातल्या गोष्टी. तर हे सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात. आता बऱ्याचशा नेते अभिनेते आहेत, ह्यांच्या घरामध्ये कुठल्याही धर्मामध्ये कुठल्याही जातीमध्ये बिनधास्त लग्न होतात. तिथं कधी चर्चा तुम्ही ऐकली? एखाद्या अभिनेत्यानं मुस्लिम अभिनेत्रीशी लग्न केलं, ऐकले कुठं चर्चा? नाही. ते लोक आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अशा स्तरावर असतात की तिथं जात धर्म ते काय मायने राखत नाही, त्यांना ते फारसं महत्त्व देत नाहीत. मात्र आपण ज्या ठिकाणी राहतो, पाहुणं तुम्ही आमच्या घोंगड्यावर चालत नाही, तुम्ही आमच्या घोंगड्यावर बसायच्या लायकीचं नाहीचा, अशी एकमेकाला म्हणजे मराठ्यामध्ये सुद्धा इतक्या जाती आहेत, ब्राह्मणांच्या मध्ये सुद्धा इतक्या जाती आहेत काय, तर ते असं उच्च नीचता बघितली जाते. आणि तिथं मात्र मग अशा जर मुलींनी निर्णय घेतले प्रेम करण्याचे तर प्रॉब्लेम खूप मोठे होतात आणि त्याच्यातून आयुष्यात संघर्ष खूप वाढत राहतात. त्यानंतर लग्नाच्या आमिषानं फसवणूक सुद्धा होते. आता काय झालंय, घ्या नेक्स्ट स्लाइड. मुलांची पण फसवणूक होते. आता काय झालंय, योग्य स्थळं मिळेना झाले आणि मग काही खोटं सांगून मुलगा इथं नोकरीला आहे, एवढं संपत्ती आहे, किंवा मुलीबद्दल सुद्धा अनेक खोट्या गोष्टी सांगून एकमेकाची फसवणूक केली जाते विवाहाच्या बाबतीमध्ये. तर ही कारणं आहेत त्याला. वाढती बेरोजगारी. आता ओव्हरेज मुलं मुली वाढलेत, तुम्ही बघितलं असाल की म्हणजे आमच्या वयात जी लग्न व्हायची ज्या वयात मुला मुलींची ती आता होत नाहीत. सरासरी 25-30 वय आता मुला मुलींचं लग्नासाठी व्हायला लागले. तर ही कारणं आहेत. आता ह्या सगळ्याला मोबाईल किती जबाबदार? आपण म्हणतोय सगळे सर्रास एक वाक्य फिक्स आहे आपल्या सगळ्यांचं की मोबाईलमुळे मुलं बिघडली, बरोबर आहे ना? तर मोबाईल खूप चांगला पण आहे. मोबाईलमुळे काय होतं ह्या अशा बाबतीमध्ये, तर मुलीला किंवा मुलाला एक प्रायव्हसी मिळते. म्हणजे पूर्वी आपल्या आवडत्या मुलाशी किंवा मुलीशी बोलायचं असेल तर त्याच्या घरी जायला पाहिजे,
शाळेत भेटायला पाहिजे, पण त्यावेळेचा समाज असा होता की पांगेरे सर म्हटले त्या पद्धतीने बोलू द्यायचं नाही, बोललं की वेगळी चर्चा सुरू, दारात जाऊन काहीतरी बोलावं किंवा बघून यावं तर तिचा पोरगीचा बाबा मारण्याची शक्यता, प्रायव्हसी नव्हती. त्यामुळं आपोआप ह्या गोष्टींना प्रोत्साहन मिळत नसे किंवा प्रतिबंध घातला जायचा. आता मोबाईलमुळे एक प्रायव्हसी मिळाली. तुम्ही कुणाशी बोलताय, नंबर कसे डिलीट करताय, पालकांना काही कळत नाही. त्याच्यातून हे प्रकरण बरं सुरू असं झालंय, मुलगा 3-4 मुलींशी चॅटिंग करतोय, मुलगी सुद्धा 3-4 मुलांशी चॅटिंग करते. म्हणजे हे खूप वाढायला लागले. तर हे मोबाईल किती जबाबदार आहे की आपणच जबाबदार आहे. बघा, मोबाईल हे तसं चांगलं उपकरण आहे, त्याचा आपल्या जीवनामध्ये आपण वापर कशासाठी करतो ह्याच्यावर त्याची उपयुक्तता ठरणार आहे. पण एवढं मात्र खरं की आपला एकांत जपण्यासाठी, आपली प्रायव्हसी जपण्यासाठी मोबाईलनं आपल्याला अनेक मार्ग दिलेत आणि त्या मार्गांचा आपण मग चांगला वापर करायचा की चुकीचा वापर करायचा हे आपण ठरवायचं आहे. त्यामुळे तो विवेक विकसित होण्यासाठी मोबाईल साक्षरता आपण मुलांच्या मध्ये निर्माण केली पाहिजे असं मला वाटतंय. पुढे घ्या. आता ह्या सगळ्यातून बेजबाबदार लैंगिक वर्तन घडतं. आता बेजबाबदार लैंगिक वर्तन काय, तर छेडछाड, मुलं छेडछाड करतात. बघा, या मुलींना किंवा तुम्हाला सुद्धा अनुभव असेल की रस्त्यानं जाताना किंवा तुम्ही कॉलेजला शाळेत असताना मुलं टॉन्टिंग करतात, काहीतरी शेरेबाजी करतात, कधी अश्लील असते ती, शरीरावरून मारतात टोमणे, कपड्यावरून मारतात टोमणे. तर हे सत्तेचा खेळ असतो. पुरुषांच्या मध्ये जी एक श्रेष्ठत्वाची भावना असते, तर ते सबल विरुद्ध दुर्बल असा सामना असतो आणि अशा मग मुलींना त्रास दिला जातो. आता डिजिटल छेडछाड नावाचा पण प्रकार आलेला आहे. उगीच मुलीचं इंस्टाग्रामला अकाउंट दिसलं की यानं मेसेज टाकायला सुरू केलं की तू माझी मैत्रीण होशील का, माझी रिक्वेस्ट कन्फर्म कर, मला त्या ॲड कर ग्रुपला किंवा इंस्टाग्रामला मला फॉलो कर, अशा पद्धतीनं सुरू होते, त्रास द्यायला सुरू होते त्याच्यातून. किंवा मुलींचे फोटो वेगळ्या पद्धतीनं वापरले जातात, शेअर केले जातात. तर हे सगळे डिजिटल छेडछाड पण आता सुरू झाले. ह्यापासून सुद्धा आपण सावध होण्याची गरज आहे. आणि याचा परिणाम मुलींच्यावर जास्त व्हायला लागलाय. म्हणजे काही मुली आत्महत्या करतात. मी 2 महिन्यापूर्वीच कोल्हापुरातली घटना ऐकली. त्या मुलीचा वडील नव्हता, आजीजवळ ती राहत होती. साधारण 11-12 वर्षाची मुलगी होती, 8वी-9वीची. आणि ते गल्लीतले काहीतरी पोरं गावगुंड त्रास द्यायला लागले, तिला छेडछाड करायला लागले. कंटाळून तिने आत्महत्या केली. तर हे मुलींच्यावर खूप वाईट परिणाम होतात. मुलींचं शिक्षण बंद होतंय. तर त्यामुळे मुलींनी एक करा, आता पोक्सो ॲक्ट आहे, जर वय वर्ष 18 पर्यंत मुलींना अशा प्रकारे कोणी त्रास देत असेल तर फाशीपर्यंतची शिक्षा त्याच्यामध्ये आहे. म्हणजे तुम्ही योग्य ठिकाणी ती गोष्ट बोललात तर तुम्हाला न्याय मिळेल. कारण कायदे खूप आता तुमच्या महिलांच्या आणि मुलींच्या बाजूने आहेत. त्यामुळे अशा गोष्टींच्या विरोधात तुम्ही आवाज उठवला पाहिजे. शिक्षकांना आपल्या असतील, आपल्या आईवडिलांना बऱ्याच वेळेला भीती असते आणि किंवा घरचे पण वातावरण चुकीचं असतं. हां, तूच हसली असशील, तूच असली फॅशन करतेस म्हणून तुलाच का बोलतायत, त्या हिला का बोलले नाहीत, अशी आईवडिलांची भाषा असते आणि त्याच्यातून मग मुलं व्यक्त होत नाहीत. तर कृपया असं कुणीही करू नये. मुलींना घरामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ निर्माण करण्याची जबाबदारी पालकांची आहे, शिक्षकांची सुद्धा आहे. दुसरं एक, मुलं बिघडतात. एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, पियर प्रेशर याला म्हणतात. म्हणजे समवयस्काकडून येणारा दबाव. म्हणजे बहुतेक मुलं दारू प्यायला कधी शिकतात, तर बघा, पार्टी नावाचा प्रकार असतो. कुणाच्या वाढदिवसाची, 31st आणि काय काय कोजागिरी, आणि मग तिथं 9, 10, 15 पोरं जातात. त्याच्यातले 4 घेणारे असतात किंवा 10 घेणारे असतात आणि 1-2 घेणारे नसतात. तर ती लगेच सांगायला लागतात, अरे आता पोरी दारू पितात आणि तू पुरुष असून पित नाहीस, चल घे. ते म्हणते नाही नाही, आमच्या घरात कोण घेत नाही, पान सुद्धा खात नाहीत. असं 2, 3, 4 पार्टींना त्याला सतत प्रेशराईज केलं जातं आणि मग तो समवयस्कांच्याकडून जो दबाव येतो, त्या दबावापोटी दारू प्यायला लागतो, व्यसनाधीन होतो. प्रेमाच्या बाबतीत सुद्धा होतो. हां, त्या मुलीचं सुरू आहे किंवा जुळवून देणाऱ्या मुलीच असतात बऱ्याच वेळेला. ज्या मुलीचं अफेअर सुरू असतं ते त्या रोगाची लागण दुसऱ्याला मुलीला करत असते. मग ती, हे सगळ्यांचं चाललंय, मला काय होते, माझा मित्र का असू नये. मग अशा पिअर प्रेशर खाली, त्यामुळं प्रेशर घेताना असं का प्रेशर घेत नाही, तिला 98% मार्क पडतात, मी अजून 70%वरच आहे. किंवा ह्या वर्गातल्या 10 मुली 90%च्या वर गेल्या, मी अजून 70मध्येच आहे. ह्याचं प्रेशर काय येत नाही. तर प्रेशर हे अशा वाईट गोष्टी, तिनं चांगली कपडे घातली, तिनं चांगली फॅशन केली, याचं प्रेशर येतं. वाईट गोष्टींचं प्रेशर लवकर स्वीकारतो आपण आणि आपण तिकडे जाण्याचा ठरवतो किंवा बऱ्याच गोष्टी करतो. तर हे एक समजून घेण्याची गरज आहे की मी प्रेशर चांगल्या गोष्टीचं घेत आहे
की वाईट गोष्ट याची काय. तर हे समजून घ्या आणि मग प्रेशर घ्यायचं ठरवा. ही एक बाजू झाली आपली. दुसरीकडे काय होत असतं मनामध्ये, भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण असतं, कुटुंबातील संस्काराचं म्हणजे मुलाशी बोललं तरी किती वाईट म्हणतील आपल्याला, असे प्रेशर असतं. परिस्थिती, नीती अनितीच्या कल्पना, विचारांचा धाक, स्वतःसाठी काय योग्य काय अयोग्य याची अशी जाण, या सर्वामध्ये मुलींचा आणि मुलांचा हा कठीण काळ असतो. आणि त्या कठीण काळ हा कमीत कमी कष्टप्रद व्हावा यासाठी आपण मुलांशी संवाद साधायला हवा, हे लक्षात घ्या. आता शेवटचा पॅरेग्राफ महत्त्वाचा आहे की हे संशोधन सांगतंय की जे आई वडील, जे शिक्षक, जे नातेवाईक अशा काळामध्ये मुलांना साधक बाधक विचार करायला मदत करतात, त्यांना समजून घेतात, अशी मुलं सहसा बेजबाबदार लैंगिक वर्तन करत नाहीत, त्यांचं चुकीचं पाऊल उचललं जात नाही. तर त्या दृष्टीनं मुलांना समजून घेणं, त्यांच्या भावनांचा उद्रेक शांत पद्धतीनं हाताळणं हे मोठ्या माणसांचं काम आहे आणि ते तुम्ही आम्ही करायला पाहिजे. यासाठी हा सगळा आपण केलेला एक तासाभराचा प्रपंच होता. या दृष्टीनं एक योग्य दृष्टिकोन आपल्या सगळ्यांच्याकडे येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही मुलींनी, पालकांनी हे सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार म्हणून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.